जय सर्वांना. आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे व्हॉट कम्स नेक्स्ट वरती. तर तुमची न्यायालय एक्झाम झालेली आहे आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की टायपिंग करायची का नाही आणि दुसऱ्या एक्झामवर फोकस करायचा का नाही. टायपिंग जे आहेत ते कट ऑफ वरती निर्भर आहे पूर्णपणे. ठीक आहे, जर कट ऑफ नंतर बोलूया. आता लास्ट टाइम काय झाला, 123 जागा होत्या, जे काही वेटिंग लिस्ट होती ती मायनस करून 123 जागा होत्या ना. त्यांनी एक 1000 स्टुडंट निवडले होते कशासाठी, टायपिंगसाठी. यावेळेस 800 जागा आहेत. शक्यता आहे की 8000 निवडतील. खरं तर त्यांनी 8000 ते 10,000 स्टुडंटला निवडलं पाहिजे. बरेच जण टायपिंग मध्ये फेल होतात. जे कोणी अभ्यासामध्ये हुशार असतं त्यांना थोडस टायपिंगचा प्रॉब्लेम असतोच. ठीक आहे, जे कोणी थोडस अभ्यासामध्ये कमी असतात त्यांना हे टायपिंग टेस्ट देऊन त्यांना जॉब मिळणं ठीक आहे, म्हणजे त्यांना मिळाला पाहिजे हा जॉब. ओके, कारण खूप कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशनच्या दुनियामध्ये त्यांना एक एक चान्स मिळाला पाहिजे जॉबचा. ठीक आहे, तर जर 8000 ते 10,000 लोकांना निवडलं तर किती कट ऑफ लागेल, तर कट ऑफ पहा 64 ते 69 और 70च्या मध्ये लागेल. खरं तर 10,000 निवडले ना त्यांनी तर 65-66 लागेल. जर त्यांनी 800 जागांसाठी फक्त 5,000 स्टुडंट निवडायचं ठरवलं तर ना कट ऑफ पहा 67-68 लागेल. ठीक आहे, एवढा कट ऑफ लागेल. आणि 65 आणि 65च्या समोरचे सर्वांनीच टायपिंगला घ्या करायला. आणि सोबतच तुम्ही अभ्यासही सुरू ठेवा, म्हणजे कामी येणार तर आहेच ना अभ्यास. कोणी असं बसत नाही शांती लागली आपल्याला नोकरी, चला आता बंद करू अभ्यास, असं नसतं. बरेच जण ट्राय करत असतात, म्हणजे 90% पोरं अभ्यास करतातच. कोणी पोलीस झाला तर तो म्हणतो मला आता PSI बनायचंय. कोणी PSI झाला तर तो म्हणतो की मला आता पुढचा जे काय DYSP वगैरे ते बनायचंय. ती एक नैसर्गिक गोष्ट आहे. प्रत्येकाची आवड असते, ते तात्पुरतं ते करत असतात ते काम. का तर एक स्टॅबिलिटी म्हणून. ठीक आहे, त्यांना आपण कमी जास्त म्हणू शकत नाही. त्यामुळे इट्स ओके, ते करत असतील. पण मला असं वाटतं या एक्झाम मध्ये टायपिंग करणाऱ्यांना, चांगलं टायपिंग करणाऱ्यांना चान्स मिळाला पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी कट ऑफ लावला पाहिजे. ठीक आहे, तर न्यायालय एक्झाम झाले आणि पुढे काय मध्ये एक गोष्ट येते ती म्हणजे दुसऱ्या एक्झाम साठी तयारी करायची का नाही. तुम्ही तयारी चालू ठेवा. 60 वाली प्लीज तुम्ही सोडून द्या, हे नका करत बसू. कारण लास्ट टाइम 64 हा कट ऑफ होता. यावेळेस 64 किंवा 65च्या रेंज पुढेच कट ऑफ लागेल. ठीक आहे, पेपर जरा सोपा होता, पण मी इथे 64-65 का म्हणत आहे, सेक्शनल नव्हता पेपर. पेपर कसा होता, मॉक होता. सॉरी, मिक्स होता. मॉक म्हणत आहे, मिक्स होता पेपर. आणि त्याच्यामुळे थोडस काय होऊ शकतं की पोरांना बेसिकली MPSC वाले पण जर या एक्झाम मध्ये बसले असतील ना तरी त्यांचे सिल्ली मिस्टेक खूप झाले असतात. का तर त्यांच्या एक्झाम मध्ये, म्हणजे जसं की मी पण MPSC करते, राज्यसेवा करते. ठीक आहे, तर मला जर सेक्शनल मॉक असतील तरच मी चांगले मार्क घेऊ शकते. मला जर अचानक असा मॉक मिक्स मॉक दिसेल ना तर मग माझी वाट लागते. मला असं झालेलं नाही कधी की मिक्स मॉक आहे म्हणजे 15 प्रश्न स्टार्टिंगचे करंटचे येतात, मग नंतर 15 प्रश्न नंतर इकॉनॉमिक्स येणार, मग सायन्स, अशा टाईपच्या होत्या गोष्टी. का असं, कारण मला एकदम स्विच करणं, एका टॉपिक वरून दुसऱ्या टॉपिक वरती स्विच करणं जमलं नसतं. तशी सवय नाहीये. ठीक आहे, तुम्ही पाहाल PYQ जर राज्यसेवेचे तिथेही तसंच आहे की असं मिक्स वगैरे काहीच नाहीये. जे काय आहे ते एकदम त्यांनी प्रॉपर सेक्शनल ठेवलेलं आहे पहिलेपासून. ठीक आहे, असो. तलाठी सिरीज कधी चालू होईल, तर आता हे झालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम बद्दल बोलू. तलाठी सिरीज कधी चालू होईल तर पहा, आज चालू होईल. काय झालेलं आहे, 17 ऑगस्ट 2023 पासूनचे जी शिफ्ट, 17 ऑगस्ट 2023 ते 22 ऑगस्ट 2023, हे काय बोलत आहे 2023, तर शिफ्ट चालू होत्या त्यांच्या. 3 शिफ्ट मध्ये एक्झाम चालू होत्या कंटिन्यू हे दिवस. मग त्यांनी थोडस गॅप घेतला एक्झाम मध्ये आणि थोडस पॅटर्न चेंज करून
काय केलं, अजून शिफ्ट घ्यायला सुरुवात केली होती त्या एक्झाम मध्ये, तलाठीच्या एक्झाम मध्ये. टोटल अशा 57 काहीतरी पेपर झालेले आहेत. तरी हे जे आहे ना, आपण हे पूर्ण, आता जो 22वा शिफ्ट आपली चालू आहे, 22 ऑगस्टची तिसरी शिफ्ट जी आहे ती लास्ट आहे आपली. लास्ट म्हणजे काय, ह्या सेक्शनची लास्ट असणार आहे. आणि जे पुढचं म्हणजे पुढची जी आपण स्टार्ट करणार आहे त्या शिफ्टमध्ये आपण 0 पासून स्टार्ट करू, जसं की आपण पहिल्या लेक्चर मध्ये केलेलं आहे. जे छोटे छोटे जे टॉपिक होते ते मी घेतलेले आहेत, पॉलिटी म्हणा, हे म्हणा, ते म्हणा. तर ते आपण स्टार्ट करू. आता तुम्ही म्हणाल, हे आम्हाला कुठे कामी येईल, ही एक्झाम आलीच नाही तर. अरे ग्रुप सी आहे ना, तर ग्रुप सी मध्ये हे मी 1000% गॅरंटी देते. असं का म्हणत आहे, पहा मी जीएस चे क्लासेस घेतलेले आहेत. कशासाठी, न्यायालय भरतीसाठी. जे की लेक्चर 10 घेतलेले आहेत. एक एक दीड 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 नव्हते, 1 तासाचेच होते. 10 प्रश्नामधून आपले 8 प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, एक्झाम मध्ये 8 आलेले आहेत. तुम्ही परत करा आणि पहा आलेत का नाही. ठीक आहे, तर मग हे तलाठी सिरीज मी 57 प्रश्नपत्रिका घेणार आहे. त्यात मग काहीच सुटणार नाही यार तुमचं. ठीक आहे, तुम्ही कट ऑफच्या 10 मार्क 15 मार्क वर असाल, चालणार आहे का? नक्कीच चालणार आहे. तुम्ही स्वतःला कमी नका समजू. तुम्ही नाही त्या गोष्टीमध्ये बोलताना, मैं नाही तो कोण बे, मैं नाही तो कोण बे. अरे तुम्ही एक्झाम मध्ये बोला ना, इथल्या तलाठीमध्ये बोला, तुम्ही ग्रुप सी मध्ये बोला, तुम्ही ग्रुप बी मध्ये बोला, की मैं नाही तो कोण, मी नाही तर कोण करू शकतो, मीच करू शकतो. अभ्यास थोडा जास्त ठेवा. ठीक आहे, मी एक पॉइंट वाचला होता की आपले जे एम आहेत ते एम कमी करू नका, आपला अभ्यास वाढवा. ठीक आहे, असो. तर तलाठी सिरीज आज एक लेक्चर होईल आणि उद्यापासून एकदम 0 म्हणजे एक्झाम 0 म्हणजे पहिला लेक्चर नाही, तो पहिला पुढच्या शिफ्ट वाईज. ठीक आहे, त्यांनी 22 नंतर 25 26 27 28 ऑगस्टला गॅप घेतलेला आय थिंक सो, आणि त्यानंतर स्टार्ट केलेला आहे ना. तर त्याचप्रमाणे आपण पण करणार, म्हणजे स्टार्ट करू उद्यापासून एकदम 0 पासून. जे कोणी एक हे लेक्चर करू शकले नाहीत तलाठीचे, तर आता येणारे लेक्चर करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका की यार मागचं राहिलंय वगैरे, नका टेन्शन घेऊ. मागचं राहिलं तरी काय नाही होणार, एकदम मी तुमचे सगळे क्वेश्चन्स ते भरून काढणार आहे. ओके, आणि हे कंटिन्यू मध्ये चालू ठेवेल, कारण हे जानेवारी मध्ये मी स्टार्ट केलेली. मध्ये मध्ये एक्झाम्स येतात आणि मी बंद करते, तर हे ना आता बंद नाही होणार. ह्याला फर्स्ट प्रायोरिटी असेल, मग बाकीच. ठीक आहे, कोणतीही एक्झाम असो, तलाठी सिरीज पहा, तुमचे मार्क्स वाढणार म्हणजे वाढणार. तुम्हाला जवळपास मार्क मिळणार, म्हणजे तुमचा जर पेपर 100 मार्काचा असेल, ठीक आहे, जीएस वरतीच फक्त बोलत आहे मी, 100 मार्काचा जीएसचा पेपर असेल कोणता, तर तुम्हाला 90 मार्क त्यातनं येणार. ठीक आहे, असो. नवीन काही असेल का, तर नवीन माझा असा विचार आहे की कंबाईनची एक्झाम आली आहे, आणि कंबाईनच्या एक्झाम मध्ये थोडस चेंज झालेलं आहे. काय चेंज झालेलं आहे, लास्ट टाइम 2025 मध्ये त्यांनी थोडासा टफ पेपर काढलेला, आणि तेवढाही टफ नव्हता. ठीक आहे, त्या टफ पेपर मध्ये काय झालं, मुलांचे 50 असे कट ऑफ लागलेला आहे. लास्ट टाइम 72 62 चा कट ऑफ घेतलेला पोरांनी, कट ऑफ लागलेला, मार्क्स घेतलेले, आणि पेपर सोपे होते. ठीक आहे, तर यावेळेस जरासं त्यांनी हार्ड केलेलं आहे. काय हार्ड केलेलं आहे, तर त्यांनी आता लास्ट टाइम काय झालं होतं, जी राज्यसेवा एक्झाम आहे ना, ती राज्यसेवा एक्झाम आहे डिस्क्रिप्टिव्ह झाली. ही कशामुळे झाली आहे, तर आपले जे स्टुडंट आहेत, आपले जे कॅन्डिडेट आहेत, युपीएससी मध्ये पण जायला पाहिजे. युपीएससी कशी असते, डिस्क्रिप्टिव्ह रिटर्न. ठीक आहे, तर राज्यसेवा ही डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. तर त्यामुळे कंबाईनला राज्यसेवेच्या लेवलवर आणलेलं आहे त्यांनी. कंबाईनला काय केलेलं आहे, राज्यसेवेच्या लेवलवर. आणि एक सेकंद, आणि ग्रुप सी ला, ग्रुप सी जे आहे आपली, त्याला कंबाईनच्या लेवलवर आणलेलं आहे त्यांनी. तर ग्रुप सी पहिले जर कंबाईन जर 2025 मध्ये सेम पॅटर्न असताना मी सांगितलं असतं तुम्हाला की तलाठी सिरीज मधूनच प्रश्न येणार,
कंबाईन बी मध्ये, कंबाईन सी मध्ये, दोन्ही मध्ये. पण आता थोडासा पॅटर्न चेंज झालाय. मग आपण कंबाईन बी साठी काय करणार आहोत, तर जे काही राज्यसेवेचे पेपर आहेत ना, ते मध्ये मध्ये PYQ पेपर आपण छानपैकी घेऊया, PYQ सॉल्व्ह करू. चालेल ना? तर या प्रकारे तुमचं जर कोणी कंबाईनचे फॉर्म भरले असतील सध्या, त्यांना फायदा होईलच. ग्रुप सी वाल्यांना पण होईल. ठीक आहे. PYQ आला एखादा राज्यसेवेचा ग्रुप सी मध्ये पण एखादा येऊ शकतो, काही नाही असं. तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होऊन जाईल. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे विचार आला की खूप जण कन्फ्युज असतील अभ्यासाबाबतीत की नेमकं पुढे काय केलं पाहिजे. तुम्ही ना टायपिंग पण करा आणि अभ्यासही करा. ठीक आहे. 2-3 तास टायपिंग करा, इकडे अभ्यास करा. आणि टायपिंग कशी करायची, हातात एक पेपर ठेवायचा आहे आणि मग टायपिंग करा. कारण जे आपल्या एक्झाम मध्ये असतं टायपिंगच्या, की स्क्रीन वरती सगळं एक लेफ्ट साइडला पॅसेज असतो आणि राईट साइडला आपल्याला टाईप करायचं असतं, तसं नसतं ना. तर आपल्याला एक कॉपी ठेवा तुमच्याकडे. कॉपी ठेवायला लागेल तुम्हाला आणि मग टाईप करायला लागेल. टायमिंग लावून टाईप करा, तुमचं काम होऊन जाईल. ठीक आहे. तर कसं वाटलं तुम्हाला आजचं लेक्चर, मला सांगा नक्की कमेंट मध्ये. आणि स्टार्ट करूया आज तलाठी सिरीजला. आता थोड्या वेळानंतर मी तलाठीचं लेक्चर एक ऍड करून टाकेन. ठीक आहे. चला, एंड करत आहे सेशन. भेटूया आजच्या लेक्चर मध्ये. जय हिंद.